म्हणजे त्यांची सेवा करण्याचा आम्हाला हे देतात, खूप आनंद होतो. थकल्यासारखं पण होत नाही, काय होत नाही, काय आपल्याकडनं बेस्ट करण्याचा त्यांचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हापासून तिच्या योगाने वारकरी आमच्या दारी यायला लागले आणि आम्हाला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. पुण्यभूमी आहे संतांची, ते आम्हाला सगळं ते आनंदात होतो. आम्हाला ही माऊलीसारखंच इथं वाटतं. पंढरी तर आमची पांडुरंग माहेर घरच आहे. खूप छान वाटतं. आमच्या सुनबाईच्या निमित्ताने आम्हाला या लोकांची सेवा करायची संधी मिळते. ह्यांच्याकडनं खूप चांगलं भजन कीर्तन ऐकायला मिळतं. त्यांच्याकडनं खूप छान छान गोष्टी ऐकायला शिकायला मिळतात. त्यांच्याकडनं वारी संप्रदायाचा संस्कार आमच्यावरती थोडाफार का वायना घडतो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. ज्ञानोबाराय असतील, तुकाराम महाराज या दोनही पालख्या पुण्यनगरीत अर्थात पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी आहेत. काल आणि आज या दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये मुक्काम आहे. त्यामुळे पुणेकर आपल्या दारामध्ये रांगोळी काढत वारकऱ्यांची सेवा करत आहेत. अनेकांनी वारकऱ्यांसाठी रेड कार्पेट टाकलेले त्यांची सेवा करतायत. असे पुण्यामधील अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. त्यापैकीच एक कुटुंब माझ्या सोबत आहे. त्यांचा परिचय घेऊयात आणि त्यांच्या वारीबद्दलच्या जो काही अनुभव आहे तो मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधीपासून तुमच्याकडे वारकरी येतात, दिंडी उतरते आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांची सेवा करता? गेली 9 वर्ष आपल्याकडे वारकरी येत आहेत. भावना म्हणजे माझी भावाची बायको, ती जेव्हापासून लग्न करून आली आमच्या घरात तेव्हापासून तिच्या योगाने वारकरी आमच्या दारी यायला लागले आणि आम्हाला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. काय वारीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? या पुढे भावना म्हणजे लग्न झाल्यापासून पाहतच आहे मी, पण अनुभव हा माझ्या मुलाचं लग्न झाल्यापासून आला. तिच्या गावाकडचे सगळे लोक आमच्या घरी आम्हाला म्हणजे त्यांची सेवा करण्याचा आम्हाला हे देतात, खूप आनंद होतो. थकल्यासारखं पण होत नाही, काय होत नाही, काय आपल्याकडनं बेस्ट करण्याचा त्यांचा आम्ही प्रयत्न करतो आणि खूप छान वाटतं. कधीपासून तुम्ही तयारीला लागता की आता वारकरी आपल्याकडे येणार आहेत? काहीच नाही, तयारी वगैरे काही लागत नाही, असं काही एवढं जाणवत पण नाही, काहीच नाही. तर पाहत असाल ना तुम्ही की आता वारकरी येणार आहेत, कुरूर लागते, त्याची आशा लागते, पण जाताना खूप वाईट पण वाटतं की लगेच चाललाय म्हणून पण थोडं वाईट वाटतं. कशा प्रकारे त्यांची सेवा केली, कसा कसा दिनक्रम असतो वारकऱ्यांचा आणि तुमच्याकडून कशी सेवा घडते? आम्ही सकाळी ते त्यांचे आंघोळे वगैरे करतात सगळेजण, आम्ही चहा वगैरे देतो, चहा बिस्किट वगैरे. नंतर ते 2 घंटे आमच्या घरात सुंदर भजन करतात. असं म्हणजे आपण असं पंढरपूरमध्ये आहे असं वाटतं आम्हाला, खूप छान. त्याच्यानंतर आम्ही जेवणाचं त्यांना हे करतो, जेवतात, चहा घेऊन ते आम्हाला तेवढंच मोका देतात, ते जातात. मग तुमचा परिचय तुम्ही द्यायचा विसरून गेलात. तुमचं नाव सांगा. मी अमृता ईश्वर संचेती. माझ्या सुनबाईचे हे माहेरचे लोक आहेत सगळे. हो. त्यांच्या कुटुंबियांशी बोलतोय आधी आणि नंतर वारकऱ्यांच्या आपण अभिप्राय घेऊ. काय वाटतं वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर काय मनात भावना येतात नेमक्या? मन एकदम मन प्रसन्न होतं, एकदम मनापासून आनंद होतो, सगळा मन तृप्त होतं एकदम सगळं. त्याच्यापेक्षा पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं काय? हो, जाणार ना, पांडुरंगाच्या दर्शन अवश्य जाणार आहे आम्ही. यांच्या रूपात तुम्हाला कोण दिसतं? सगळे माऊलीच दिसतात सगळे आपल्याला. हो. काय वर्णन कराल या पुढे? खूप छान वाटतं. आमच्या सुनबाईच्या निमित्ताने आम्हाला या लोकांची सेवा करायची संधी मिळते. ह्यांच्याकडनं खूप चांगलं भजन कीर्तन ऐकायला मिळतं. आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. तुमच्या सुनबाई घरात आल्या आणि वारकरी तुमच्या घरी येऊ लागले. चालू झाली आमच्या इथे. तिच्या निमित्ताने ह्या लोकांची सेवा होती आमच्याकडे. काय भावना असतात बरं एकूण तुमच्या वारी जवळ आली किंवा वारकऱ्यांना पाहून किंवा एकूणच वारीबद्दल? वारीबद्दल एवढंच वाटतं की ह्या लोकांकडनं आपलं वारी संप्रदाय आम्हाला थोडाफार समजतो. त्यांच्याकडनं खूप छान छान गोष्टी ऐकायला शिकायला मिळतात. त्यांच्याकडनं वारी संप्रदायाचा संस्कार आमच्यावरती थोडाफार का वायना घडतो. अशी कुठली एक गोष्ट सांगा की वारकऱ्यांची तुम्हाला फार आवडली? मला भजन कीर्तनात जे लीन होतो ना, मी आज 2 तास कुठे गेले माझे मला कळलं नाही. म्हणजे खूप लीन झालो होतो यांच्या भजनांमध्ये. काय करता तुम्ही नेमका, व्यवसाय वगैरे, नोकरी? माझा मेडिकलचा व्यवसाय आहे. पण आज सुट्टी, आज सुट्टी. 2 दिवस दुकान बंद राहतात. नक्कीच. तर हे संचेती परिवार आहे पुण्यातला. गेल्या 9 वर्षापासून त्यांची सुनबाई आहे भावना, आणि त्या जेव्हापासून घरात आल्या तेव्हापासून त्यांच्या घरी वारकरी येत आहेत आणि वारकऱ्यांचा आदर तिथ्य, त्यांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलंय. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी. काय वाटतं, कसं आदर तिथ्य असतं आणि पुण्यात आल्यानंतर
काय भावना असतात? आमची सेवा भरपूर करतात. आम्ही 11 वर्ष झालं इथे येतोय आणि काय सुद्धा कमी पडून देत नाहीत आम्हाला. कुठून आलात तुम्ही? करमाळा तालुका पारवेडी गाव. आता कुठपर्यंत जायचंय? काही लोक, यासाठी मी प्रश्न विचारतोय, पंढरपूरलाच जायचंय सगळ्यांना, पण काही जण काहीच मुक्कामापर्यंत चालतात. तुमचा कुठपर्यंत? पंढरपूर पर्यंत. पंढरपूरपर्यंत. काय पुण्याचं वर्णन काय कराल? अनेक जण ही पुणे पुण्यभूमी आहे संतांची. ते आम्हाला सगळं ते आनंदात फुतो. आम्हाला ही माऊली सारखंच इथं वाटतं. पंढरी तर आमची पांडुरंग माहेर घरच आहे. आम्ही ती उपासनं चालत आलोय आणि आम्ही पंढरीला. अनेक जण पुण्याची महती सांगते, पुणे तिथे काय उणे, तर पुणे काय? पुणेच आहे हो. माऊलीने ती करून ठेवलंय परंपरा, ती सगळ्या पुढच्या पिढीसाठी. वारीच्या वाटेवरील पुण्यातला मुक्काम कसा वेगळा असतो? हे मुक्कामी सगळं जिथे जाईल तसं वेगळ्या वेगळ्या परिस्थिती पण असते. पुण्यातला आदरातिथ्य कसं असतं? चांगला असतो, एकदम पवित्र. सगळ्या सेवा ती आम्हाला ती पांडुरंग समजते ती सगळी. आम्ही बी त्यांना आमची संतच्या वर त्यांना आम्ही ही म्हणजे आमचं ही बी माहे हे आम्हाला हीच वाटतं. ही आम्हाला आधार कुठं नाही, इथं आलं की आम्हाला कुठं जायची आशाच येत नाही. मग आम्ही याला शंका सुद्धा येत नाही बाबा आपली कुठं सोय होईल, काय होईल, काही नाही. आम्ही बिनधास्त येतो, आपलं आनंदात सगळी आमची सेवा करते ती. एरवी पुणे फार झगमगाट असते, पुण्यामध्ये फार गर्दी असते, पण वारी आली की वारकरी येतात आणि पुणे थांबून जातं, सगळं वारकऱ्यांच्या सेवेमध्ये लीन होतं. तुम्ही काय निरीक्षण करता, कसं पाहता पुण्याकडे? पुणे एकदम व्यवस्थित आहे. असं वारकऱ्यांची सेवा ही भरपूर चांगल्या प्रमाणात करते. नक्कीच वारकऱ्यांच्या भावना आहेत. काही वारकरी बोलतात, काही वारकऱ्यांना त्यांच्या भावना मांडता येत नाहीत, मात्र त्यांच्या मनामध्ये अत्यंत आनंद आहे आणि पुणे तिथे काय उणे असं बोललं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कळतं की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी का पुण्याला म्हणतात आणि वारकऱ्याबद्दल पुणेकरांच्या मनात काय भावना असतात, या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येत आहे. विष्णू सारा प्लेट्स मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.